ज्या पद्धतीने गेल्या 48 वर्षामध्ये नाशिकची वाढ झाली आहे, त्या वाढीमध्ये आपल्या प्रत्येक नागरिकाचा खूप मोठा सहभाग आहे. कुठलंही क्षेत्र असं नाही की ज्यांनी या नाशिकच्या वाढीमध्ये हातभार लावलेला नाही. म्हणजे कला क्षेत्र असू देत, मेडिकल क्षेत्र असू देत, इंडस्ट्रीज असू देत, बिल्डर्स असू देत, प्रत्येकाने या नाशिकच्या वाढीमध्ये आणि ती वाढ होताना ती ट्यूमरसारखी ॲबनॉर्मल होऊ नये याच्याकरता मला वाटतं प्रत्येकाने खूप प्रयत्न केलेले आहेत. तर अशा या नाशिकमध्ये माझ्या आयुष्यातली मेजर वर्ष, जरी मी मूळ नाशिकचा नसलो तरीसुद्धा मी पूर्णपणे नाशिककर झालो. याचं कारण माझ्या आयुष्यातला मेजर पार्ट मी या शहरामध्ये व्यतीत केला आहे. मी जेव्हा सुरू केली प्रॅक्टिस त्यावेळेला मेडिकल फील्डमध्ये सुद्धा अत्यंत कमी अशा सुविधा या शहरामध्ये उपलब्ध होत्या. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर ऑक्सिजन सिलेंडर की जो लाईफ सेव्हिंग असतो, तर नाशिकमधल्या जे काय त्यावेळेला हॉस्पिटल होती एक 25-30, त्याच्यापैकी 2च हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होता. ते एखाद्या हॉस्पिटलमध्ये पेशंट सिरियस झाला तर त्या हॉस्पिटलमधनं तो सिलेंडर मागवायला लागायचा. ICU सारखी कुठली सुविधा नव्हती. सुरुवातीच्या काळामध्ये जर काही एखादा पेशंट सिरियस झाला तर त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून मुंबईला नेण्याशिवाय लोकांना पर्याय नव्हता. कधी कधी अगदीच जवळ जर तुमची ओळख असेल तर HLचं जे हॉस्पिटल होतं, हिंदुस्तान एरोनॉटिक्सचं, हे त्यावेळेला त्यातल्या त्यात जरा जास्त सुविधा असलेलं हॉस्पिटल होतं. तिथे जाऊन कधी कधी लोकांना आपला इलाज करून घ्यायला लागायचा. तर अशा स्थितीतून आज नाशिकची जी वैद्यकीय वाढ झाली आहे, तर आता नाशिकमध्ये 4-5 कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत. डॉक्टर्स लोकांनी एकत्र येऊन चालू केलेली अनेक कॉर्पोरेट स्टाईलची हॉस्पिटल्स आहेत आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या सुविधा असलेली नाशिकमध्ये अनेक हॉस्पिटल्स आज लोकांच्या सेवेमध्ये उभी आहेत. तर ही जी काही वाढ झाली आहे तर ही खरोखरच कौतुकास्पद आहे आणि ह्याच्यामध्ये अनेक जे डॉक्टर्स बाहेरून आलेत त्यांचाही नाशिकच्या या वाढीमध्ये खूप सहभाग आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.